नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं राजपूत डिलेट्स या चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत कटाची आमटी आणि पुरणपोळी. तर मी इथे 1 वाटी हरभऱ्याची डाळ भिजू घातलेली आहे. डाळ छान 3 ते 4 तास भिजू दिलेली आहे. डाळ भिजवल्याने पुरण हे छान स्मूथ तयार होतं. आणि मी इथे गॅसवर एक कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये 2 ग्लास पाणी घातलेलं. पाणी हे आपल्याला थोडं जास्तच घालायचं आहे, कारण आपण कटाची आमटी पण बनवणार आहोत. त्यासाठी थोडासा कट बाजूला काढावा लागेल. आणि गरम पाण्यामध्ये थोडंसं तेल, हळद आणि मीठ घालून घ्या आणि जी डाळ आपण भिजू घातलेली होती ती डाळ यामध्ये टाकून घ्या. डाळ टाकून झालं की चमच्याने छान असं तिला हलवून घ्या आणि कुकरच्या 2-3 शिट्या होईपर्यंत छान डाळ शिजू द्या. चला तर एका साईडला आपलं पुरण होते तोपर्यंत आपण इथे पीठ मळून घेऊया. मी इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे, 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर तुम्हाला मैदा नसेल आवडत तर नुसतं गव्हाच्या पिठाचे पण बनवू शकता. कोणाकोणाला नुसतं गव्हाच्या पिठाच्या नाही जमत जसं की मी, म्हणून त्यामध्ये थोडा मैदा मिक्स केलेला आहे आणि थोडंसं चिमूटभर हळद आणि थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल सर्व घालून मिक्स करून घ्या आणि याला छान सैलसर मळून घ्या. आणि पुरणाचं पीठ हे आपल्याला थोडं सैलसरच मळावं लागेल. जास्त घट्ट झाल्यास मग ते पोळी लांबायला मदत होत नाही, पोळी लांबत नाही व्यवस्थित. मग ती पोळी पोळपाटला चिटकायची भीती असते. बघा अशा प्रकारे पीठ मळून घ्या आणि नंतर याला 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून घ्या. तर बघू शकता इथे आपली डाळ पण शिजून तयार आहे. बघा किती मऊसूद अशी डाळ शिजलेली आहे. तर आता ही डाळ आपल्याला चाळणीच्या सहाय्याने छान अशी बारीक करून घेऊ आणि आमटीसाठी कट बाजूला काढून घेऊ. तर आता इथे मी एक कढई ठेवलेली आहे. या कढईमध्ये आपल्याला काही सुके मसाले भाजायचे आहे. तर इथे मी धणे, जिरं, मोठी विलायची, 1 तेजपत्ता, 3-4 लवंग आणि 3-4 काळे मिरे घेऊन छान खरपूस कलर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे. छान असा खरपूस रंग येईपर्यंत त्याला भाजून घ्या आणि भाजून झाल्यानंतर त्याला काढून घ्या. तर आता इथे आपण खोबरं टाकूया. खोबरं मी खिसून घेतलेलं आहे. तुम्ही काप पण करून घेऊ शकता. पण खिसलेलं खोबरं भाजण्यास लवकर मदत होते म्हणून मी इथे खिसून घेतलेलं आहे. तर बघू शकता इथे खोबरं पण भाजून झालेलं आहे. नंतर कांदा, टोमॅटो, आलं, लसूण हे सुद्धा थोडंसं तेल टाका आणि छान याला पण तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्या. आणि हे भाजून घेतले की आपल्या तर्रीला बघा किती छान असा कलर येतो. बघा इथे बऱ्यापैकी आपलं छान कांदा, टोमॅटो, लसूण, आलं ते पण भाजून झालेलं आहे. तर मी इथे एक कढई ठेवलेली आहे आणि जे पुरण मी चाळणीच्या मदतीने बारीक करून घेतलेलं आहे ते आता इथे टाकून घेऊयात. आणि यामध्ये गूळ पण घालून घेऊयात. तर मी एका वाटीला 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तुम्हाला जास्त गोड हवं असल्यास आणखी गूळ वाढवून घ्या किंवा तुम्ही साखर पण घालू शकता यामध्ये. आणि छान असं हलवून घ्या. आता हे थोडं पातळसर होईल, पण जोपर्यंत याला घट्टसरपणा येत नाही तोपर्यंत याला चमच्याने छान हलवत राहायचं आहे. कारण आपण याला असं टाकून सोडून दिलं तर ते खाली लागण्याची शक्यता असते. आणि बघा इथे मी छान जायफळ किसून घातलेलं आहे. जायफळने इतका छान सुगंध येतो आणि खायला पण छान मस्त लागतं पुरणपोळी. नक्की घाला जायफळ. बघा थोडं पातळ झालेलं आहे. तर याला असं चमच्याने 5 ते 6 मिनटं हलवत राहा. नक्कीच थोडंसं जाडसर होईल. आणि बघा इथे आपलं पुरण छान असं जाडसर झालेलं आहे. छान घट्ट झालेलं आहे. बघू शकता तुम्ही इथे. झालेलं आहे. हे थंड झाल्यावर आणखी घट्ट होईल. आणि इथे आपण जे मसाले भाजून घेतलेले आहे ते आता मिक्सरला बारीक करून घेऊया. ज्या कढईमध्ये मसाले भाजले त्याच कढईमध्ये आता आपण कटाची आमटी बनवूया. तर हा जो मसाला आपण काढून घेतलेला आहे तो इथे छान गरम तेलामध्ये टाकून घेऊ आणि याला पण हलका तांबूस कलर येईपर्यंत छान असं कमी आचेवर चमच्याने हलवत राहा. आणि हो, माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तुम्ही जर माझा व्हिडिओ यूट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही कटाची आमटी कशाप्रकारे बनवता हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर आता इथे आपण काही खडे मसाले घालणार आहोत. तिखट 2 चमचे तिखट घातलेलं आहे मी. आता कटाची आमटी म्हटल्यावर झणझणीतच हवी म्हणून मी तिखट थोडं जास्त घातलेलं आहे. थोडीशी हळद, थोडंसं मीठ,
आणि थोडासा किंचित अगदी गरम मसाला ऑप्शनल आहे, कारण यामध्ये आपण भरपूर खडे मसाले घातलेले आहे, त्यामुळे नाही घातला तरीही चालेल. पण मी इथे चिमूटभर थोडासा घातलेला आहे. तर आता या मिश्रणला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत त्या मसाल्याला थोडंसं कमी आचेवर होऊ द्यायचं आहे. आणि तेल सुटलं की लगेच त्यामध्ये कट घालून छान असं हलवून घ्या. बघा, छान असं मसाले आणि कट एकजीव होईल तसं हलवून घ्या. आणि आता मला हे थोडंसं घट्टसर वाटतं आहे, तर यामध्ये मी मसाल्याचं जे पाणी उरलेलं होतं ते पाणी घालून घेतलेलं आहे. बघा, छान अशी आमटी आता आपली तयार आहे. हिला छान 1 ते 2 उकळी येऊ द्या आणि तयार आहे आपली कटाची आमटी. बघू शकता तुम्ही इथे छान अशी आमटीला उकळी आली आहे आणि मसाल्याचा सुगंध तर असा पसरलेला आहे ना घरामध्ये, एकदम मस्त. तर बघा आता छान आपली आमटी तयार आहे. तर इथे कोथिंबीर टाकून घ्या आणि आता आमटी बाजूला ठेवून घेऊया. बघू शकता किती छान अशी आमटी तयार झालेली आहे. तर आता बनवूया आपण पुरणपोळी. बघा, पुरण पण छान झालेलं आहे आणि पीठ पण छान मऊसूत झालेलं आहे. तर आता पिठाचा एक गोळा तयार करून घ्या आणि त्याला असा छान असा वाटीचा आकार द्या बोटांच्या मदतीने. बघा, आणि त्यामध्ये जे पुरण आहे ते पुरण घाला. पुरणाचा गोळा असा छान त्याला हाताने कव्हर करत करत छान आपल्याला गोल करून घ्यायचं आहे. बघा, छान असं गोल करत करत आता हे बघा, हे जे पीठ आहे ना तिथेच आपल्याला थोडं असं चिटकून द्यायचं आहे. कोणी कोणी वरचं पीठ आहे ते काढून घेतात, पण ते काढल्याने माझी पोळी फुटते, म्हणून मी त्याला चिटकून घेते. तुम्हाला जर येत असल्यास तुम्ही काढून पण घेऊ शकता. आणि बघा, आता मी पोळी लाटण्याची पद्धत सांगते तुम्हाला. तुम्हाला जर टम्म फुगलेली पोळी हवी असेल तर हलक्या हाताने काठाने तिला छान पोळी लाटत घ्या. आता मला टम्म फुगलेली नको आहे, मला खरपूस भाजलेली आणि जास्त फुगलेली पोळी मी खात नाही, म्हणून मी तिला मध्ये थोडंसं जास्त लाटलेलं आहे. तुम्हाला हवा तेवढा आकार देऊ शकता तुम्ही इथे. आणि छान अशी पोळी लाटून घ्या. आता मला फुगलेली पोळी का नको आहे, कारण पुरण खाताना ते पुरण एकाकडे जातं आणि पोळी एकाकडे, तर तो पुरणपोळीचा स्वाद आहे ना मला नाही येत, म्हणून मी मध्ये थोडीशी लाटून घेतलेली आहे, की जेणेकरून ती फुगायला नको. बघा, अशा प्रकारे लाटून घेतलेली आहे. आणि इथे मी तवा ठेवलेला आहे गरम व्हायला. छान तवा तपू द्या आणि तवा तापल्यानंतर त्यामध्ये पुरणपोळी टाका. पुरणपोळी टाकली की वरच्या बाजूला त्याला तेल किंवा तूप लावून घ्या. बघा, अशा प्रकारे तेल किंवा तूप लावून घ्या. आणि हो, तुम्ही जर माझा व्हिडिओ फेसबुकला बघत असाल तर माझ्या व्हिडिओला फॉलो नक्की करा. आवडल्यास लाईक करा. आणि तुम्ही कशाप्रकारे पुरणपोळी बनवता ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. प्रत्येकाची पुरणपोळी बनवण्याची पद्धत, आमटी बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे. तर आपली ही अशी साधी, सोपी, घरगुती पद्धत आहे. आवडल्यास नक्की लाईक करा. तर बघा, इथे छान गावरान तुपाचा सुगंध इतका पसरला आहे ना घरामध्ये, की तुम्हाला काय सांगू. असं वाटते आत्ताच खायची इच्छा होते. बघा, किती छान अशी खरपूस भाजून इथे पुरणपोळी तयार झालेली आहे. बघा, किती छान अशी पुरणपोळी भाजल्या गेलेली आहे आणि ती आता आपण बाजूला काढून घेऊया. बघा, बघा किती छान असा कलर आलेला आहे. चला, तर मग आता पोळी झालेली आहे, बाजूला काढून घेऊया. नंतर आता जशी मी दाखवली तशाच पद्धतीने दुसरी पण पोळी करून घ्या. तिला असं दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घ्या आणि तेल किंवा तूप लावून छान असं पलटून घ्या. आणि हो, तुमच्याकडे पोळ्याला काय काय केलं ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. मी ही रेसिपी पोळ्यानिमित्त बनवते आहे, पण व्हिडिओ अपलोड करायला थोडा उशीर झाला. बघू शकता तुम्ही इथे दुसरी पोळीसुद्धा छान अशी खरपूस भाजून तयार आहे. तर तयार आहे आपली पुरणपोळी आणि आमटी. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चला तर मग बाय बाय.